गिरीश सावंत यांच्या प्रचार सभेसाठी राज ठाकरे भांडूपमध्ये दाखल। 157 भांडूप पश्चिम विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिकृत उमेदवार गिरीश सावंत हे मराठी उमेदवार व कोकणवासी आहेत। त्यांना तुम्ही भरभरून मतदान करून माझ्या उमेदवाराला निवडून द्या असे आवाहन राज ठाकरे यांनी भांडूप येथे झालेल्या प्रचार सभेमध्ये केले आहे। आता काल परवाकडे मी कोकणामध्ये गेलो होतो। त्या कोकणामधला नाणारचा प्रकल्प, मग नाणारच्या प्रकल्पाला सगळा विरोध झाला। मी काय बोलतोय बाबांनो, तुम्ही आज अनेक कोकणामधले माझे अनेक बांधव भगिनी इथे आलेले असतील। मी काय बोलतोय हे जाणीवपूर्वक ऐका आणि काळजीपोटी ऐका। आज तिथे जो नाणारचा प्रकल्प रद्द झाल्या लगेच एक गोष्ट निघाली की आपण हा प्रकल्प बारसूला देऊ। मी बरोबर बोलतोय? बारसूला काय आहे? बारसूला इकडे एक 5000 एकर जमीन आहे। कुठून आली हो ही? नाणारसाठीची पण जमीन जी आहे ही तुमच्या पायाखालची जमीन काढून घेतली गेली, तुम्हाला कळलं पण नाही। कारण इथे जमिनीचे व्यवहार करायला जी माणसं आहेत ना ती देखील आपलीच आहेत। आपलंच कुंपण शेत खात आहे, आमचीच माणसं जात आहेत आणि आमच्याच लोकांच्या पायाखालच्या जमिनी काढून घेत आहेत। अचानक बारसूला 5000 एकर जमीन कशाला म्हणतात माहितीये का तुम्हाला? ही गोळागोळी केली, ही विकत कोणी घेतली, ही तयार कशी झाली, ही कोणी विकली, कोण विकत घ्यायला आलं होतं? आपल्याकडच्या कोकणामधल्या, आपल्याकडच्या महाराष्ट्रामधल्या जमिनी दनादन बाहेरचे लोक येतात, सगळेजण विकत घेत आहेत। तुम्हाला थांगपत्ताच नाहीये। अहो, या गोष्टींची काळजी ही राज्यकर्त्यांनी घ्यायची असते। त्यांच्या काही कार्यकर्त्यांनीही भाषणे दिली। ही सभा खडी मशीन चौक, कोकण नगर, भांडूप येथे झाली। भांडूपची प्रगती, रस्ता रुंदीकरण, इतर बाबी सर्व काही महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे उमेदवार निवडून आल्यानंतर त्यावर उपाय केले जातील असेही राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात आश्वासन दिले। ब्युरो रिपोर्ट, जनादेश।